आज आमचा लास्ट प्रचार म्हणजे 5 वाजता संपणार आहे. काही नाही, लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. आज 1:30 वाजता आशिष शेलार साहेब येत आहेत लक्ष्मीनगरला. त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आज. हो, माझ्याकडे जर म्हटलं ना, माझा वॉर्ड खूप लक्की आहे. 2 नंबरला निलेश राणेजी आलेले, उदय सामंतजी आलेले होते आणि परवाच्या मीटिंगला पियुष गोयल सर जी आले होते. एवढे सगळे मोठे. आणि आज तर आशिष शेलार, विनोद तावडे साहेब येऊन गेलेत, आशिष शेलार साहेब येणार आहेत, भाई गिरकर जी येणार आहेत. नाही, खूप भरभरून त्यांनी खरंच आशीर्वाद दिलेला आहे आणि माझ्या पाठी माझा पक्ष खूप खंबीरपणे उभा आहे. आता ते मी कसं सांगणार, पण जास्त मार्जिनने जिंकणार ही गॅरंटी देते. पक्षाला मी काय बोलू, त्यांचं चाललंय. 9 वर्ष कुठे दिसले नाही आहेत, पण आता जागी झालेले आहेत. सगळ्यांना इच्छा असते लढायची, लढू द्या. एका जणाने तर असं म्हणाला की मी पाणी दिल्याशिवाय मी पाणी पिणार नाही आहे, मी रोड बनवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. हे शब्द मी नव्हती बोलली, या माझ्या सासूबाई भारती पंडागळे बोलल्या होत्या. हे विपक्षाला एवढं पण माहिती नाही आहे की काय कुठे बोलावं. सासूने बोललेलं पण सुनेने पूर्ण केलं, रोड पण बनवले आणि पाणी पण दिलं. माझे मुद्दे एवढे, हॉस्पिटल दामूनगरमध्ये एक BMCचं हॉस्पिटल, एक BMCची शाळा आणि महिलांसाठी आधार भवन, जेणेकरून महिला तिथे काम करते. हा देणार ना, कारण कौशल्य विकासामधून आपण जे मुलांना तिथे पाठवतो, स्किल डेव्हलपमेंटमधून, तिथे 3 महिन्याचा कोर्स आहे. 3 महिन्याच्या नंतर तिथे त्यांना आपण नोकरी पण लावून देतो आहोत. आणि सरांनी सांगितलं, पियुष गोयल सरांनी सांगितलेलं आहे की जेवढे पण लोक आहेत तर इथेच त्यांना आपण पुनर्वसन करून छान घरं बांधून देणार. लोकांना सांगण्याची गरज नाही, कारण लोक स्वतःच आता एवढे हुशार झालेले आहेत की त्यांना विकास हवा आहे, म्हणून स्वतःहून जाऊन लोक मतदान करणार आहेत.